मला उंदीर म्हणणारी स्वतःच बिळात लपायला गेली. हिची थोडी मजाच करतो आज. सावी, अगं वहिनी तो ऑफिस मध्ये कशी काय आली काय माहिती. तिचं ना कुणाला काहीच कळत नाही. काय चाललंय? टाइमपास करताय? हा, जागा तिथं आहे तुमची. चला आपापल्या डेस्कवर चला आणि कामाला लागा. अरे नाही, मी तर एक गोष्ट विसरलोच की तुझी दीपा वहिनी आली आहे ना, मग तिच्यासोबत हाइड अँड सीक खेळते. तर तिनं जर तुला चुकून इथं बघितलं तर तुझा डाव ढीस होणार. लपा लपा काय ना, एवढ्या सहजासहजी जर डाव ढीस झाला तर काय मजा नाही. फक्त लपताना लक्षात ठेव, माझ्याशी जेवढं वर तोंड करून बोलशील तेवढीच लपायला जागा शिल्लक उरणार नाही तुला. सांगू काय तुझ्या दीपा वहिनीला, तुमची सावी इकडे लपली आहे. सांगू दीपा माझ्या समोर माज दाखवायची चूक करू नकोस परत. कारण धैर्य मुजुमदार हिशोब ठेवत नाही, हिशोब करतो. अरे दीपा वहिनी, काय ऑफिस बघताय? होय. बघा बघा. वहिनी, हा जो डेस्क आहे ना, या डेस्कवर आमचे हुशार एम्प्लॉईज काम करतात. इथून सगळा प्रोग्राम हँडल होतो. इथूनच आमचा डिजिटल प्रपंच चालतो सगळा. भारी हो. बेस्ट आहे. अयो, तुमच्या ऑफिस मध्ये एसी पण लय मोठा आहे हो. हो, 12 तास आमच्या एम्प्लॉईज साठी चालू असतोय. तुम्हाला एक कंप्लेंट द्यायची होती. कॉम्प्लिमेंट म्हणायचंय का तुम्हाला? हा, तेच ते कॉम्प्लिमेंट. तुमचं ऑफिस बाकी एक नंबर आहे. या आणि एक रूम दाखवतो तुम्हाला. या, तर असं आहे आमचं ऑफिस. काय मग, कसं वाटलं आमचं ऑफिस? एकदम बेस्ट आहे. कधी एसीची हवा खावीशी वाटली ना तर बिंदास तिकडे यायचं. स्वतःचं ऑफिस समजा. होय. नाना, हा, वहिनींना सोडून या. चला. उद्या रात्रीच्या आत हा स्वतः मला नोकरीवरनं काढल अशी व्यवस्था नाही ना केली तर नाव नाही लावणार. सावी मधुसूदन नाईक.
वहिनी काय करतेस? अहो चिवड्याची रेसिपी बघितली होती, म्हटलं बघावं कसा होते. ती द्या हो जरा. आज दुपारी कुठे गेली होतीस का तू? कुठे जाणार आहे मी? घर ते अथर्वची शाळा आणि शाळा ते घर, एवढंच आपलं आयुष्य. दुपारी पण शाळेतच गेले होते. शाळा सोडून दुसरीकडे नव्हती गेली कुठं? दीपा वहिनी बसा. शाळेत ना, हा मार्केटमध्ये गेले होते. मार्केटमध्ये? आणि अजून? अजून नाही हो, कुठं नाही. पण असं का विचारतायसा? काही नाही, मी बघितलं होतं तुला कुठेतरी. मला? कुठं? विनस कॉर्नरला. नाही नाही, मी नसेल, दुसरं कोणतरी असेल. मी कशाला मरायला तिकडे जात्या? वहिनी तूच होती ती, मुजुमदारांच्या ऑफिसच्या इथं. नाही नाही नाही, मी कशाला जात्या? तुम्ही की नाही माझ्यासारख्या कपड्याचा दुसरी कोणाला तरी बघितला असेल. बरं चला, हा आवडते आता मी पटापटा. तिकडे दुसरं तिसरं कोणी नव्हतं, तूच होतीस. तुलाच बघितलं होतं मी मुजुमदारांच्या ऑफिस मध्ये जाताना. कशाला गेली होतीस तिकडे? अथर्वच्या ऍडमिशन साठीच गेली होतीस ना? होय, अथर्वचं त्यांच्या शाळेत ऍडमिशन व्हावं म्हणून गेले होते. त्यांनीच बोलवलं होतं आणि गाडी पण पाठवली होती. फॉर्म भरून आल्या मी. अगं वहिनी, भाऊंना कळलं तर त्यांना काय वाटेल त्याचा विचार केलाय का तू? होय की होय, मला माझ्या पोराला मोठ्या शाळेत घालायचंय, त्याला चांगलं भविष्य द्यायचंय. तुम्हाला नसेल त्याची गरज वाटत, पण मला गरज वाटत्या, कळलं? आणि बघा, आपल्यासारख्या माणसांना नाही गरज पडली की मोठ्यांचं हुमरं झिजवायला लागतात. तुम्हाला जेव्हा गरज पडली की नाही तेव्हा तुम्ही पण कुणाच्या तरी ऑफिसचं हुमरं झिजवल्यात, कळलं? लागल्यात मला सांगायला. काय चुकीचं बोलली वहिनी, मी पण तर तेच करते. भाऊ क्या? वा वा वा, चहाचीच गरज होती आता. ए आई, मला पण ते का अर्धा कप? अरे तू अजून ऑफिसला नाही गेलास? अगे नाही, जाणार आहे पण नंतर जाणार आहे. हापडे टाकलाय आज. हा अपडे ये. आणि कशासाठी? तब्येत तर बरी आहे ना? नाही नाही, तब्येतीला काय झालेलं नाही, तब्येत आहे ओके. ते दीपी म्हणली की घरचं काही तर काम आहे, हापडे टाका म्हणून टाकलाय. घरचं आणि कसलं काम आहे? आता काय घरचं काम सांगू? अहो ते घरचं काम आता काय सांगू भाऊ? माझ्या आत्या नाही काय, तिला लई बरं नाही, अहो आजारी असते नाही ती. आता यांच्या ऑफिस मुळे तिला बघायला जायचंच होईना झालंय, म्हणून मीच म्हटलं हाफ डे घ्या, आपण तिला बघून येऊया. आई, भाऊ, चला येते मी. अगं थांब, डबा भरून ठेवलाय, घेऊन येते. बर. हॅलो, ऑफिस साठी निघाली आहेस काय? आता काय बारीक बारीक डिटेल सांगायच्या का तुम्हाला? कधी निघाली, कुठं चालली, कशी येणार आहे, वेळेवर पोचायचा एवढाच नियम आहे ना. मग कधी निघायचं ते माझं मी ठरवेन, तुमचा काही संबंध नाही. ए हिरोईन, आधी ऐकून घे.
ऑफिससाठी निघाली असशील तर थांब. काय ना, पुण्यात एक काम आहे, त्यामुळे आपल्याला तिकडे जायचंय. काय? आपलं हॉटेल आहे, त्याची सक्सेस पार्टी आहे तिथं. पण माझं काय काम आहे तिकडं? आपल्या मार्केटिंग पर्पजसाठी ती पार्टी शूट करायची आहे. तुला काय पार्टीत एन्जॉय करायला नाही घेऊन चाललोय, काम आहे तुझं तिथं. मी 10 मिनिटात निघतो इथनं. चौकात भेट मला. हे बघा सर, मी दीपा वहिनी आहेत का बाजूला? जरा दे बरं त्यांच्याकडं. नाही, मला खात्री आहे तू देणार नाहीस, पण त्यांचा नंबर आहे माझ्याकडं. आणि तसंही दीपा वहिनींना आपल्या ऑफिसमध्ये यायचंच आहे. 10 मिनिटात चौकात पोचायचं. नाना, काय करायचं या धैर्याचं? यांच्या कंपनीतून बाहेर पडायचा प्रयत्न करतेय, तर हा जास्तच काम देतोय मला. सावी, हा हे हा डबा. आई, ते ना मला जरा अर्जंटली पुण्याला जावं लागणार आहे ऑफिसच्या कामानिमित्त. तर संध्याकाळी यायला जरा उशीर होईल मला. अगं पण आता तर ऑफिसला निघालेलीस ना, काय अचानक पुण्याचं कधी ठरलं? अगं मला पण आत्ताच फोन आलाय त्यांचा. अर्जंट काहीतरी काम आहे म्हणून जायचंय. हा, तुम्ही काळजी करू नका, मी येईल संध्याकाळपर्यंत. अगं पण जाणार कशी आहेस? ऑफिसचीच गाडी आहे ना, त्यांचीच गाडी आहे. त्यांच्यासोबतच जाईन आणि त्यांच्यासोबतच येईन. तू नको टेन्शन घेऊ, मी व्यवस्थित जाईन आणि व्यवस्थित येईन. हा, चल आता जाते ना, तू परत उशीर व्हायचा. हा, चल येते भाऊ, येते मी. चला येते, बाय बाय. सांभाळून जा गं. ह्या असं अचानक पुण्याचं सांगते, काय करायचं या पोरीचं? काळजी वाटते हो. पोरी, नको ना काळजी करू तू. ऑफिसच्या कामाला चालली ती, येईल की करून. आऊ द्या, मी ठेवते. अगं, शेवटची लेवल चालली होती. गेम काय खेळताय? बघितलं का? बहिणीकडे लक्ष आहे का नाही? तर तिचं काय झालं आता? फोन आल्यावर कशी कोपऱ्यात गेली. ऑफिसचा फोन आल्यावर एवढं कोपऱ्यात जाऊन काय गुलुगुलू करायचं असते हो? अचानक पुण्याला जायचा प्लॅन झालाय. लाडक्या बहिणीकडे लक्ष ठेवा, नाहीतर परत असं कळायचं ऑफिसच्या नावाखाली वेगळ्याच दुकानात खातं खोललंय. अगं दीपे, हे बघ तू उगाच लई विचार करायला लागलास. मी सावीला चांगलं ओळखते, त्यातली नाही गे ती. अहो ती तशी नसेल हो, पण ही वय निसरड असते. आपण किती जरी सांभाळून चालायचं म्हणलं नाही तरी पाय घसरायचा तिथं घसरतोय. विचार करा. तू उगाच की नाही काहीतरी बडबडत बसू नको. आओ वेळेच जाईल. आओ जाऊ ते मूर्त. चला, उशीर होतोय, निघून. मला नाही ड्रायव्हर तरी बरोबर घेऊन जावा. ना, ड्रायव्हरची काही गरज नाहीये. आणि इथलं सगळं मॅनेज करायला तुम्ही इथंच थांबा. काही अडचण आली तर मला फोन करा. हा, हो. धैर्य, हे काय बॅग घेऊन कुठे निघालास तू? जरा पुण्याला चाललोय. पुण्याला आत्ता? इथे इराला आणायला वेळ नाही म्हणतोस आणि पुण्याला निघालायस? आई, पुण्याला काय सारसबागेत फिरायला नाही चाललोय मी. आपल्या हॉटेलची सक्सेस पार्टी आहे. नवीन फ्रँचायझीसाठी काही लोक येणार आहेत, त्यांच्यासोबत मीटिंग आहे म्हणून चाललोय. बरं ठीक आहे, पण नाही म्हणजे आता चाललाच आहेस तर मग येताना इराला घेऊन ये ना. ते जमल असं काय वाटत नाही मला, कारण काय यायला किती वेळ लागणार आहे याचा अंदाज नाहीये. आणि तू उगाच त्यांना सांगून बसायची की मी येतोय, मग नंतर परत तुझा शब्द खाली पडायचा. त्यापेक्षा असंच समज की नाही जमणार. ऐक ना,
नाही म्हणजे या कामासाठी तुलाच जायला पाहिजे असं काही नाही ना. भास्कर किंवा विलास यापैकी कोणतरी जातील ना. त्यांनी जर कामं व्यवस्थित केली असती तर नशीबच समजलो असतो मी माझं. असो, येतो मी. बरं ऐक तर. धैर्य रे, अरे ऐकून मी तर काय करणार होतं मॅडम. मी सांगून बघितलं पण एका शब्दाने ऐकायला तयार नाहीत. कुठल्या पद्धतीने सांगायचं तेच मला कळणार आता. आणि आज तर महत्वाचं काम आहे, ऐकायचा विषयच नाही मॅम. मी येतो. कडक न्याय आहे तुमचा. जो तुमचा एकही शब्द खाली पडू देत नाही त्याला काडीची किंमत नाही. आणि जो तुमचा एकही शब्द ऐकत नाही त्याच्यावर मात्र तुम्ही जीव ओवाळून टाकता. बेस्ट आहे, एकदम बेस्ट. आई, एक ना एक दिवस तुम्ही आमच्या कर्तृत्वावर नक्की विश्वास ठेवाल. दीपे तू काम कर. तो की नाही तुझा आधी आवरून घे आणि मग मला सांग. माझं 2 मिनिटात आवरते मग निघूया लगेच. कुठं कुठं म्हणजे आत्याकडं. कुठल्या आत्या? अगं तुझ्या आत्याकडे. तूच तर म्हणलेलीस ना तिची तब्येत बरी नाही, तिच्याकडे जायचंय म्हणून तर आपटे घ्यायला लावलास ना मला. हो, मला काही सुचलं नाही म्हणून मी आत्याच्या नावावर खपवलं. माझं काम दुसरंच आहे. काय दुसरं काम? अगं काय कर. बसायचं. दीपे तुझं पोरग आहे की नाही अथर्व, ते शाळेत आहे. त्याचा अभ्यास घ्यायचा असतोय. मी नवरा आहे तुझा. अगं माझा नवरा माहितीये मला. सांगते तेवढं करा. मी आता तुम्हाला इजी क्वेश्चन विचारणार, त्याची आन्सर तुम्ही इथं लिहायची. बर. फर्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज युअर नेम? केतन मधुसूदन नाईक. गड, लिहा. दुसरा क्वेश्चन, व्हॉट इज युअर एज्युकेशन? अगं तू काय आता इंटरव्ह्यू घेणारच काय माझा? सांगते तेवढं करा, नाहीतर आपल्यामुळं नाही आपल्या अथर्वचं ऍडमिशन जाईल. मी नाही त्याचं मुजुमदार इंटरनॅशनल स्कूल मध्ये ऍडमिशन करायला लागल्या. कालच फॉर्म भरून आल्या. काय? होय. हे बघ दीपे, एक वेळ इंटरनॅशनल स्कूल इथपर्यंत ओके आहे, मला काही प्रॉब्लेम नाही. पण मुजुमदार इंटरनॅशनल स्कूल असं ऐकलं की पोटात गोळा येतोय का माझ्या. अगं भाऊंना कळाल तर पायताना केस काढतील माझी. अहो भाऊंना कसं कळल? आणि तुमच्या पोटातला गोळा ठेवा जरा बाजूला. हे बघा, आपण इंग्लिश टॉक करत आन्सर दिली तरच आपल्या अथर्वचं ऍडमिशन होणार आहे. बसा. काय बसाव तुम्ही. चला आता फिरशे. व्हॉट इज युअर नेम? केतन मधुसूदन नाईक. इंग्लिश मध्ये बोला की. केतन मधुसूदन नाईक. इंग्लिश मध्ये बोला. काय अडाणी बाई आहे दीपे. नाव कधी इंग्लिश आणि मराठी असं वेगवेगळं असते. तुमच्या घशाचा व्हॉल्यूम जरा कमी ठेवा. सॉरी. हॅलो, हा विदुलाताई. अगं मी ऑफिसला नाही येणार आज. ते अगं ते त्या धैर्य सरांसोबत पुण्याला जायचंय मला ऑफिसच्या कामानिमित्त. काय माहिती, अगं ती काहीतरी हॉटेलची सक्सेस पार्टी आहे म्हणे, तिथं जाऊन शूट करायचंय. काय नुसती दिखावीगिरी आहे, बाकी काही नाही. आणि मी जर गेले नाही ना तर तू ते रूल्स करत बसणार. आता या धैर्याला ना त्याच्याच रूल्स मध्ये अडकवून मला नोकरीवरून काढायला भाग पाडते की नाही बघ. ताईडे, नाम लिया और काला शैतान हाजिर. बरं ठीक आहे, चल मी नंतर बोलते तुझ्याशी. हा दीपा वहिनी नाही आल्या. बस. कुठं जायचंय? हेल्थ इन्शुरन्स आहे ना तुझा? नाही, ऍक्च्युली तुला ट्रीटमेंटची गरज आहे. मेमरी लॉस होतोय तुला. आता थोड्या वेळापूर्वीच स्पष्ट सांगितलं पुण्याला जायचंय, तरी परत विचारतेस? पुणे म्हणजे काय गल्लीचं नाव आहे का? पुण्यात कुठं जायचंय? तुला काय करायचंय त्याच्याशी? यू आर जस्ट अ एम्प्लॉय अँड आय एम द बॉस.
सो हे असे प्रश्न नाही विचारायचे, मी जे सांगतोय ते ऐकायचं बस. हो हॅलो, काय बॉस आहेस तू? आणि मी कॅब घेऊन तुला न्यायला आलोय का? पुढं बस. सीट बेल्ट लावून घे, डगात जायची हौस आहे. अहो सर, काय करताय? तुमच्या हॉर्नमुळे ना कानातून रक्त येईल माझ्या.